द्वेषाची होळी जाळूया अंतरी, भक्तीचा रंग चढू दे जीवा भारी. द्वेषाची होळी जाळूया अंतरी, भक्तीचा रंग चढू दे जीवा भारी. हीच खरी आध्यात्मिक होळी, हीच खरी आध्यात्मिक होळी. सर्वांना या होळीच्या भक्तिमय खूप 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 शुभेच्छा. आज आपण तर दंडवत प्रणाम श्रोतेहो. आज आपण या होळीच्या निमित्तानं एक महत्त्वपूर्ण विषयावर आपण आज बोलणार आहोत. तो म्हणजे होळीचा खरा अर्थ काय आहे. आपण जी होळी साजरी करतो त्या होळीमध्ये या होळीमध्ये ती होळी आपण जाळतो, त्या होळीमध्ये आपण काय जाळायला पाहिजे, या अशा महत्त्वपूर्ण विषयावर आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. होळी म्हणजे फक्त रंगाची उधळ नाही, होळी म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार जाळून टाकण्याचा दिवस आहे. या भूतलावर माणूस एक असा प्राणी आहे ज्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. त्याला काही कार्य करायचं असेल तर तो विचार करेल. विवेक बुद्धीने तो विचार केल्यावर नंतर ते कार्य ते करू शकतो. असा हा महाभाग्यशाली मानव आहे. आणि या मानवाला विचार करण्याची क्षमता आहे, म्हणून तो योग्य प्रकारे योग्य कार्य करून आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आणि आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो, प्रत्येक वेळेस काहीतरी सण येत असतात आणि ते आपल्या जीवनाशी जुळलेले असतात. तसा आता आपण होळी हा सण साजरा करत आहोत. आज आपण साजरी करतो तो उत्सव केवळ हा आनंदाचा नाही, तर हा विजयाचा उत्सव आहे. चांगल्या विचारांचा वाईट विचारावर विजय आहे. या होळीच्या आग्नीत जशी होलिका जळून गेली, तशीच आपल्या मनातील ईर्ष्या, मत्सर, राग, द्वेष हे सगळं आजच्या दिवशी जाळून खाक होऊ द्यायला पाहिजे. या होळीचा खरा संदेश म्हणलं, ही होळी आपल्याला शिकवते, आपल्याला जाळायचंच असेल ना, तर काही जाळायचंच असेल तर आपला तो अहंकार जाळायचा, आणि जपायचंच असेल तर ते प्रेम जाळायचं. जपायचंच असेल तर प्रेम जपायचं, स्नेह जपायचं आणि नात्यातील गोडवा जपायचा. हे आपल्याला भारतीय संस्कृतीतील हे सण आपल्याला सांगून जातात. आपण प्रेमाने एकूण एकाशी राहावं. एक कवी म्हणतात, खरा तो एकची धर्मा, जगाला प्रेम अर्पावे. या जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे, आणि एकमेकाला जोडून ठेवणारा तो म्हणजे धर्म, तो म्हणजे प्रेम आहे. प्रेमाने सगळ्यांची मने एकात येतात. आणि आपल्या या भारतीय संस्कृतीतील आपल्याला हे सणसुद्धा वेळोवेळी प्रत्येक सण आपल्याला आपल्या नात्यागोत्यांना एकत्रित आणत असतात. तसाच आजचा हा सण आहे. आजचा हा सण म्हणजे होळी फक्त आणि फक्त तो लाकडं जाळण्याचा सण नाही, तर आपल्यामधील वाईट विचार जाळून आपण त्याच्यात चांगल्या विचाराची पेरणी करायची. आपल्या विचारातील क्रोध, राग, द्वेष हे सगळं दूर टाकून त्याच्यामध्ये, त्या राखीमध्ये ते जाळून खाक करून त्यात प्रेमाचं उद्भवन करायचं असतं. तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण ठरवूया, आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी दुखवलं जातो. कुणीतरी आपल्याला चुकीचं बोलतं, कुणी कमी लेखतं, पण लक्षात ठेवा, राग मनात ठेवून आपण स्वतःलाच जाळत असतो. कोणावरही राग ठेवायचा नाही, कोणाचाही द्वेष करायचा नाही, असं आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवण दिलेली आहे. आणि स्वामी एका वचनातून सुद्धा म्हणतात, ज्ञानापस्ती प्रेम उत्तम आहे. ज्ञानाने कळतं हे खरं आहे, पण प्रेमाने सगळं जग जिंकता येतं हे सुद्धा खरं आहे. एकदा मला इथे एक गोष्ट आठवती. एकदा एक पोलीस ऑफिसर होते. त्यांनी गीतेचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला होता, आणि गीतेचा अभ्यास चांगला झालेला होता. तो ज्ञानवान होते. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये ते ऑफिसर बसलेले होते, आणि एक चोर धावत घाबरत त्यांच्याकडे आलेला आहे. आणि तो माणूस म्हणतो, साहेब, तो माणूस गरीब असो, दुबळा असतो, त्याला एक आधाराची गरज असते, एक प्रेमाच्या हाताची गरज असते. आणि तो माणूस तो माणूस अतिशय व्याकुळ होऊन त्या ऑफिसरला म्हणतो, साहेब, आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे, आणि तुम्ही आमच्या घरी लवकर चला. ते माझ्या वडिलांच्या गळ्यावर चाकू ठेवून चोर आहेत, ते माझ्या वडिलांना मारत आहेत.
तेव्हा हे ऑफिसर म्हणतात नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक. म्हणजे इथे ते ऑफिसर त्या आलेल्या त्या माणसाला त्याला आधार देण्याच्या ऐवजी ज्ञानाची घोट पाजत असतात, पण त्याला ज्ञानाची तहानच नव्हती. त्याला आवश्यकता होती तिथे प्रेमाची, त्याला आवश्यकता होती तिथे आधाराची. आणि ऑफिसर आता त्याला ते ज्ञान सांगत आहेत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक. म्हणजे हा जो आत्मा आहे ना, तो मरत नाही, जळत नाही. आणि तो हे आत्मा जो आहे हे शाश्वत आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या अंगावरचे कपडे बदलतो ना, तसाच हा आत्मा शरीर बदलत असतो. असं ज्ञान तो ऑफिसर त्या चोराला सांगत आहे. आणि चोर तिथे धाय मोकळून रडत आहे, साहेब तुम्ही लवकर चला, मला याची गरज नाही आहे. पण इथे त्या साहेबाला आता ते ज्ञानच सांगत होते, पण आता त्याच साहेबाचा, त्याच ऑफिसरचा मुलगा धावत घाबरत त्याच पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे. आणि तो म्हणतो बाबा आपल्या घरी चोरी झालेली आहे. हा शब्द ऐकताच त्याच्या मनामध्ये प्रेमाचं उत्पन्न होतं. आणि तो सांगत असलेला अर्धा गीतेचा श्लोकसुद्धा तसाच सोडून तो धाव घेतो त्यांच्या घराकडे. अशा प्रकारे माणसाच्या हृदयात प्रत्येकाविषयी प्रेम असायला पाहिजे, आदर असायला पाहिजे. अशी शिकवण आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तर दिलेलीच आहे. वेळोवेळी लीला चरित्रातून स्वामींनी आपल्याला एक असा अनमोल विचाराचा ठेवा दिलेला आहे की आपण एकमेकाशी प्रेमाने वागावे. प्रेमाचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे हे आपल्याला स्वामींनी सांगून दिलेलं आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीतील काही जे सण आहेत ते सुद्धा आपल्याला शिकवून जातात की खरंच आपण सुद्धा आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात प्रेम असणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणात स्नेह असणं गरजेचं आहे. दुसऱ्याविषयी आदर असणं गरजेचं आहे. आणि तो आपण ठेवायला पाहिजे. आणि कधीही कोणाविषयी कोणाचा द्वेष करू नये, कोणाचा राग आपल्या मनात ठेवू नये. कारण त्यानं काय होतं, आपणच आपल्याला त्रास करून घेत असतो. अशी स्वामीने आपल्याला शिकवण वेळोवेळी दिलेली आहे. पण आता हे भारतीय संस्कृतीतील सणसुद्धा आपल्याला अशी शिकवण देत असतात. आणि असाच संदेश या होळीचा सुद्धा आहे. त्या होळीमध्ये आपण फक्त लाकडं आणि गौऱ्या असं काही सामान जाळून ते त्या लाकडांची राख करायची नाही, तर त्या होळीमध्ये आपल्या मनातील नकारात्मक विचाराची राख करायची आहे. असं या होळीचं महत्त्व आहे. आणि त्याचमुळे आजच्या या पवित्र दिवशी आपण ठरवूया कोणावरही राग ठेवायचा नाही, कोणाचाही द्वेष करायचा नाही. आणि कधीही कोणाचाही राग करायचा नाही, कोणावरही द्वेष ठेवायचा नाही. आणि होळीचे रंग आपल्याला काय शिकवून जातात? प्रत्येक रंगाची एक वेगळी ओळख आहे. लाल रंग उत्साह आणि धैर्याचा आहे, पिवळा रंग आनंद आणि प्रकाशाचा आहे, आणि हिरवा रंग नवीन सुरुवातीचा आहे, आणि निळा रंग शांततेचा आहे. आणि या रंगासारखंच तर आपलं आयुष्यसुद्धा असतं. कधी सुखाचा रंग तर कधी दुःखाचा रंग. पण लक्षात ठेवा, जसा रंग मिसळला की सुंदर इंद्रधनुष्य तयार होतं, तसंच आपल्या जीवनामध्ये रंगरूपी वेगवेगळे अनुभव मिसळले की आपलंसुद्धा जीवन, आपलंसुद्धा आयुष्य सुंदर होतं. म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये सुखदुःखाचे चढ उतार येऊन प्रेमाचे, स्नेहाचे असे वेगवेगळे अनुभवाने आपलं जीवन आपल्याला परमेश्वराच्या भक्तीमध्ये रंगवून जायचं आहे, रंगवून टाकायचं आहे. कधी आपण व्यस्त आयुष्य नात्यात वेळ देत नाहीत. अहंकारामुळे ही नाती तुटतात. आणि या होळीला ज्यांच्याशी बोलणं बंद आहे त्यांना एक मेसेज करूया आणि आपलं नातं आपण चांगल्या प्रकारे पुन्हा नव्याने सुरुवात करूया. होळी हा फक्त सण नाही, तो एक संधी आहे. होळी हा फक्त सण नाही, तो एक संधी आहे. स्वतःला नव्याने घडवण्याची ती संधी आहे. आज होलिका दहनाच्या अग्नीत आपली भीती टाका, आपली नकारात्मकता टाका आणि राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखे नव्याने उभे राहा. लक्षात ठेवा, जीवनात रंग भरायचे असतील तर आधी मनातला काळोख जाळावा लागतो. अध्यात्म आपल्याला नेहमीच दिखाव्यापेक्षा अंतःकरण शुद्धी सांगत असतो.
दारू, भांडण, उधळपट्टी ही होळी नव्हे, तर नाम, ध्यान आणि साधेपणा हीच खरी आध्यात्मिक होळी आहे, हीच खरी भक्तीची होळी आहे. म्हणून सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सांगतात, मन शुद्ध असेल तर देव आपोआप प्रसन्न होतो, देव आपोआप प्राप्त होतो. रंग नको रे बाह्य जगाचा, रंग द्या मला त्या भगवंताचा. रंग नको रे बाह्य जगाचा, रंग द्या त्या भगवंताचा. श्रीकृष्ण नामाचा उधळा रंग जळू दे पापाचा संग, जळू दे पापाचा संग. आपण कोणावर राग धरतो, कुणाची निंदा करतो, मनात सूड बाळगतो, तर त्या रंगाची होळी पेटवा, तर त्या रागाची होळी पेटवा. अग्नीत लाकूड नव्हे तर स्वभावातील दोष टाका. आणि भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. म्हणजे काम आणि क्रोध हेच माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. आणि आज आपल्याला त्याचीच होळी करायची आहे. आपल्याला आज त्याचीच होळी करायची आहे. दरवर्षी आपण लाकडाची होळी जाळतो, पण मनातील द्वेषाची होळी कधी जळणार? आज आपण प्रतिज्ञा करूया, कधीही कोणाची निंदा करणार नाही, खोटे बोलणार नाही आणि साधेपणा स्वीकारू आणि भक्ती वाढवू. आणि भक्त हो, होळीचा आजच्या या पवित्र दिवसाचा रंग उत्साह आणि भक्तिभावाने भरलेला पण महानुभाव परंपरेत या दिवसाला एक अद्भुत एका लीळेचा सुवास लाभलेला आहे. एकदा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी होळी पाडव्याच्या दिवशी सर्वज्ञ आपल्या भक्तिजनासह कसारवाड्याहून भडगावला निघालेले होते. भक्ताची चाल, भक्त रस्त्याने चालत होते. स्वामी पुढे होते, मुखामध्ये नामस्मरण होते आणि हवेतील उत्साहाचा मंद सुगंध होता. रस्त्यातच होळी पेटलेली होती. अग्नी आकाशाला स्पर्श करत होता आणि लोक आनंदाने फेर धरत होते. एक लीळेचा हे अद्भुत क्षण आहे. सर्वज्ञ त्या होळीपुढे थांबलेले आहेत. क्षणभर त्यांनी त्या अग्नीकडे गंभीर नजरेने पाहिलेलं आहे आणि मग एक स्मित हास्य केलेलं आहे. एक नजर त्या भक्तिजनाकडे पाहिली, एक नजर त्या होळीकडे पाहिली आणि ती होळी आता जळून राख झालेली आहे. तिथे राख झालेली होती. आता देवाने ते स्मित हास्य केलेलं आहे आणि भक्तिजनाकडे पाहून हास्य करत स्वामींनी आपल्या पायाच्या श्रीचरणाने ती राख उधळलेली आहे. होजे रे होजे म्हणून ती राख उधळली आणि प्रत्येक भक्तिजनाच्या कपाळावर ती राख उडून गेलेली आहे. ती राख उडून त्या भक्तिजनाच्या मस्तकावर गेलेली आहे आणि त्या मस्तकावर त्या कृपादृष्टीचा वर्षाव, कृपा रेखेची रेख तिथे उमटलेली आहे. आणि सर्वज्ञांनी त्या होळीतील पवित्र राख ती भक्तिजनाच्या मस्तकावर टाकलेली आहे. प्रेमाने प्रत्येक भक्ताच्या पण अंतःकरणात आणि ती राख त्या भक्तिजनाच्या कपाळावर गेल्याबरोबर आणि आता तिथे आनंदाची उधळण झालेली आहे. त्याच क्षणी जणू सर्वज्ञाच्या मनातील, सर्वांच्या मनातील, त्याच क्षणी जणू सर्वांच्या मनातील संशय, अहंकार, अज्ञान या होळीमध्ये जळून खाक झालेला आहे. भक्तांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत आहेत आणि आता त्यांना अतिशय आनंदात, उत्साहात भक्तिजन स्वामीबरोबर होळी सण इथे साजरा केलेला आहे. असा संदर्भ आपल्याला या लीळा चरित्रात आलेला आहे. आध्यात्मिक अर्थ ही केवळ राख नव्हती, ही फक्त राख नव्हती, ही होती वासनेचे दहन, ही होते अज्ञानाचा अंत आणि ही होती कृपेची साक्ष. होळीचा खरा अर्थ तिथे प्रगट झाला आणि बाह्य अग्नी नाही तर अंतर्मनी शुद्धी. जशी राख कपाळावर उमटली तशी ज्ञानरेषा अंतःकरणात उमटली आणि त्या दिवशी अनेकाचे अन्यथा ज्ञान इथे नाहीसे झालेले आहे. संशयाचा अंधार दूर झाला, विश्वासाचा प्रकाश उजळला आणि ते भक्तिजनाला एकच संदेश इथे निर्माण झाला. भक्त हो, होळी म्हणजे फक्त लाकूड जाळणे नव्हे, होळी म्हणजे फक्त लाकूड जाळणे नव्हे तर मनातील दुर्व्याची होळी करणे. त्या दिवशी सर्वज्ञांनी इथे दाखवलेलं आहे. त्या होळीच्या राखेतही त्या परमेश्वराची कृपा इथे त्या भक्तिजनाला लाभलेली आहे. परमेश्वराच्या श्रीचरणाच्या अंगुष्ठाने त्या भक्तिजनाला या होळीच्या पवित्र पावन या
क्षणात या दिवशी, या पवित्र दिवशी त्या सर्वज्ञाची साथ त्या भक्तिजनाला लाभलेली आहे. किती आनंदमय प्रसंग तो असेल, तो आपण आठवला पाहिजे. तो प्रसंग आपल्याला आठवता यायला पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आपल्या मनात ती व्याकुळता, तो दुःख निर्माण झालं पाहिजे की जशी या भक्तिजनासोबत स्वामींनी ही होळी सण असा साजरा केला, तसा मलाही तो क्षण घडू द्या आणि ही लीला आठवून आपण या होळीच्या दिवशी त्या लीलेचं चिंतन करायला पाहिजे. होळी पेटली अंतरी आज, अज्ञानाचा झाला साज. होळी पेटली अंतरी आज, अज्ञानाचा झाला साज. श्री चक्रधरांची कृपा झाली, जीवन पावन झाले आज, जीवन पावन झाले आज. आज आपणही या होळीच्या या पावन दिवशी एक संकल्प करूया, अहंकार जाळू, अज्ञान दूर करू आणि त्या सर्वज्ञाच्या आपल्या अवगुणाची राख करून देवाने सांगितलेल्या त्या आचारावर, विचारावर आपण वागण्याचा, तो आचार करण्याचा प्रयत्न करू. आणि महानुभाव पंत सांगतो, जीवन साधे ठेवा, विचार उंच ठेवा. आणि होळी सांगते, वाईट सवय जाळा, चांगले गुण वाढवा, द्वेष सोडा, प्रेम धरा. आणि अहंकार हा जीवाचा शत्रू आहे, म्हणूनच या होळीमध्ये या अहंकाराचा नाश करा. म्हणूनच होळी म्हणजे अहंकाराचा अंताची घोषणा आहे. म्हणून आपल्या मनातील काम क्रोध जाळून पंथाचे तत्व आपल्या आचरणात आणू, परमेश्वर भक्तीचा रंग आपल्या जीवनात उधळू. आणि या होळीला फक्त रंग खेळू नका, तुमच्या मनातील राग, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाका आणि आयुष्यात सकारात्मकतेचे रंग उधळा. आणि आज आपण या होळीच्या पवित्र क्षणी एक प्रतिज्ञा करूया, आपण कुणाचीही निंदा करणार नाही, खोटे बोलणार नाही, साधेपणा स्वीकारू आणि भक्ती वाढू. आणि हीच आपल्या महानुभव पंथीय खऱ्या अर्थाने होळी आहे. होळी जळली अंतरीची, शांत झाली वृत्ती खोटी. होळी जळली अंतरीची, शांत झाली वृत्ती खोटी. चक्रधर चरणी ठेवून माथा, लाभली आम्हा ईश्वर भेटी, लाभली आम्हा ईश्वर भेटी. अशीच आपल्यालाही ईश्वराची भेट घडो, अशीच आपल्यालाही ईश्वराची सोबत होळी हा सण साजरा करण्याचा भाग्य आम्हा सर्वांना लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि भाविक हो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या होळीला खरंच काहीतरी बदल करा. रंगाप्रमाणेच तुमचेही आयुष्य फुलत राहो. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि या विचारांची उधळण सगळ्यापर्यंत पोहोचवा. आणि द्वेषाची होळी जाळूया अंतरी, भक्तीचा रंग चढू दे जीवा भारी. द्वेषाची होळी जाळूया अंतरी, भक्तीचा रंग चढू दे जीवा भारी. हीच खरी आध्यात्मिक होळी. सर्वांना या होळीच्या मंगलमय शुभेच्छा देऊन मी इथे माझ्या शब्दांना विराम देते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.